नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मॅथ टॅलेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण शिकत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 लिनियर इक्वेशनमधला प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्यामध्ये आपला क्वेश्चन नंबर सेकंड चालू आहे. क्वेश्चन नंबर सेकंडमधलं एक्झाम्पल नंबर 7 आपण बघत आहे. आतापर्यंत सर्व एक्झाम्पलचे सॉल्युशन वगैरे मी दिलेले आहे. ते तुम्हाला कसे वाटतात, समजतात की नाही, क्लिअरिटी येते की नाही आणि तुम्ही प्रॅक्टिस करता की नाही हे सर्व मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला पुढे कशी डेव्हलपमेंट करायची आणि तुम्ही किती प्रॅक्टिस करता हे सुद्धा मला कळून येईल. आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे, प्लीज आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातील कोण्या कोपऱ्यातील विद्यार्थ्यापर्यंत हे आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला विनंती करते आहे. आणि लेट्स स्टार्ट. चला तर मग आता आपण आपल्या एक्झाम्पलकडे वळूया. तर आजचं आपलं इक्वेशन एक्झाम्पल आहेत. फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे आपलं 99x + 101y = 499 अँड 101x + 99y = 501. आता चला स्टार्ट करू. लेट्स इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे आपलं 99x + 101y = 499. हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि सेकंड काय 101 + 99y = 501 मीन्स 501. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता थोडं इक्वेशन किचकट वाटत आहेत, संख्या मोठ्या आलेल्या दिसत आहेत. तर सर्वांना विचार पडला असेल की आता हे कसं सॉल्व करायचं आणि कशाने कशाला डिवाईड करायचं, कशाने कशाला मल्टिप्लाय करायचं, कोणती मेथड वापरायची, सबट्रॅक्शन मेथड वापरायची की ॲडिशन मेथड वापरायची, हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. पण नाही, तसा प्रश्न पडण्याची काही आवश्यकता नाही. आपण याला सॉल्व करूया एकदम सिम्पल वेने. तर ते कसं, तर आपण पहिले इक्वेशनला सोपं करून घेऊया, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जातील. म्हणून तर बघा कसं आता काय करणार आहोत आपण, तर आपण ॲड करणार आहोत इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. आणि त्याच्यामधून ते कसं सोपं होतं आहे ते बघा. आता फर्स्ट ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. ॲडिंग मीन्स काय, आता आपण ॲडिंग करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत कशाची, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची. तर सिम्पली ॲडिशन जशी करतो तशी आपण ते मांडणी करून घ्यायची आणि लिहायचं. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, ते मी इथं लिहिणार आहे 99x + 101y = 499 प्लस आता ॲडिशन करणार आहोत त्याची 101x + 99y = 501. आता ॲडिशन कशी होईल, सोप्या वेने आपण ॲडिशन करणार आहोत, जशी आपण नॉर्मल व्हेरिएबलची ॲडिशन करतो तशी. तर 99 + 101 किती होतील, सोपं आहे. तर ते होता 200. x 9 and 1 0 9 and 0 1 इकडे गेला आणि तो 9 and 1 झाला. परत 9 and 1 10 0 आला, 9 and 1 10 0 आला, इथं 1 परत 2 झाला. आता ही ॲडिशन तर काही मी तुम्हाला शिकवणार नाही, कारण तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहे आणि तेवढं तुम्हाला येते. त्याच्यामुळे ॲडिशन करा सिम्पली, एवढंच सांगणार आहे. आणि इथं पण 200 येतो, 101 + 99 आणि = इथचं आपली ॲडिशन येते 9 + 1 9 + 1 10 0 हाताला 1. आणि एकदम सिम्पल मराठीत मी सांगते, त्याच्यामुळे समजण्यास काहीच कठीण होणार नाही. 9 + 1 10 परत 0 आला आणि परत 1 इकडे आपला गेला, तर काय होईल 4 + 1 झाला 5 5 + 5 झाला 10. तर इकडे आलं आपलं 1000. आता बघा आपलं इक्वेशन काय आलं आहे 200x + 200y = 1000. तर आता हे इक्वेशन सोपं होण्यासाठी आता आपल्याला इथं फक्त xy इथं फक्त 1 जर आणायचं असेल तर एक सिम्पल मेथड आहे, आपण याला डिवाईड करू शकतो. या इक्वेशनला जर 200ने डिवाईड केलं तर आपलं ते इझी होईल. आणि 200ने डिवाईड केलं म्हणजे इथं फक्त व्हेरिएबल 1 राहील. तर बोथ साईडला डिवाईड करावं लागतं. डिवाईड करणं म्हटलं तर बोथ साईडला डिवाईड both side by
200ने डिवाईड करा. आता याला डिवाईड करणं तर 200 इथं 200x डिवायडेड बाय 200 प्लस 200y डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. आता 200 बनतं 200 इथे झालं x हा पण कॅन्सल झाला. इथं पण 1 आला म्हणजे इथं y तुम्हाला सिम्पली दाखवते मी ते 1 इथं पण 1 राहील. आणि इकडे तर 200ने 1000ला डिवाईड केलं तर 205 जा होतो 1000 म्हणून इथं आला 5. आता हे सिम्पली व्यवस्थित लिहून दाखवते. हा एक्स इथं 1 लिहायची गरज नसते. व्हेरिएबल जवळ काही संख्या लिहिलेली नसली म्हणजे तो 1 असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता अशाच प्रकारे आपण दुसरं पण इक्वेशन एक फाईंड करणार आहोत. तर ते बघा कसं. तर सबस्ट्रॅक्ट आता पहिले आपण ॲडिशन केली. हे तुम्हाला थोडं बोल्ड करून दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला कळेल. पहिले काय केलं आपण पहिले बघा पहिले आपण ॲडिशन केली नंतर त्याला डिवाईड केलं बोथ साईडला. त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. चला आता सबस्ट्रॅक्शन करायची. तर इक्वेशन फर्स्ट आपल्याला इक्वेशन सेकंडमधून कसं करायचं आहे. हे आपले इक्वेशन फर्स्ट सेकंड आहे आपण तिथं लिहिणार आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 500 प्लस 1. चला प्लस सॉरी इथं सबस्ट्रॅक्शन आहे मायनस 999x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबस्ट्रॅक्शन 10 मधून 99 मायनस केला तर आपला तिथं काय उरतो पटकन कोण सांगते का कमेंटमध्ये. इथे येतो 2x प्लस हा प्लस आणि हा मायनस हे झाली मायनस आणि इथं येईल मायनस येईल कारण मोठ्या संख्येचं साईन असते म्हणून याच्यातून हे मायनस केलं तर इथं येईल 2y. आपण याच्यातून हे मायनस करायचे 101 मोठी संख्या याच्यामधून 99 मायनस केलं ते 2y येईल. आणि इकडे पण मायनस साईन होईल मायनस इथं प्लस होतं इथं मायनस आहे तर मायनस प्लस मायनस होईल आणि इथं आपलं उरेल 2. अशा प्रकारे काय आलं इक्वेशन 2x मायनस 2y इज इक्वल टू 2. तर आपण इथं पण तसंच करणार आहोत डिवाईड बोथ साईड बाय 2. आता डिवाईड करून घ्यायचं आहे इक्वेशनला 2ने मायनस 2y 2 इज इक्वल टू 2ने डिवाईड केलं तर सगळे इकडे 1 2 2 इथं 1 येईन 2 1 2 1 2 x मायनस y इज इक्वल टू 1. आता आपलं इक्वेशन नंबर झाला आहे 4. आता बघा आता आपल्याला सॉल्युशन कोणत्या इक्वेशनला कन्सिडर करून काढायचं आहे तर इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4ला कन्सिडर करून आपल्याला सॉल्युशन काढायचं आहे. हे बघा इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर ते कसं काढणार आहोत तर आपण पहिले काय केलं पहिले ॲडिशन केली आणि त्याला डिवाईड केलं 200ने सिम्पल इक्वेशन फाईंड केलं. नंतर सबट्रॅक्शन केली आणि त्याला डिवाईड केले 2ने आणि सिम्पल इक्वेशन हे केलं फाईंड केलं. हे बघा असं केलं. हे बोल्ड करते तुम्हाला समजण्यासाठी. चला स्क्रीनशॉट घेऊन द्या मग पुढच्या पेजवर मी जाणार आहे आणि बाकीचं सॉल्युशन आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत एवढं करा पुढचं मी पुढच्या पार्टमध्ये समजून सांगते. थँक्यू.